मला बोलावलं म्हणता कुठे जाता मग तुम्ही? कुठे? सांग आता रश्मीच्या घरी बोलावलं म्हणते ना. सांगतो म्हणे फोन आलता म्हणे रश्मीच्या बाबाचा की जेवायला या आणि आम्ही दोघं जण चाललो. हो हो हो. ते उद्या चाललो. दोघंही जाता का मग? हो, तिच्या बाबांनी दोघांनी बोलावलं. दोघं चाललो मग आम्ही. को नाही मी आणला दोघं दोघं मग फॅक्टरीतलं कामाची इकडे दुर्लक्ष होईल ना. एकानं जा कोणी येतं ते जा. मम्मी तिने आम्हाला दोघांनी बोलावलं ना. मग काय 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 हे आहे का? मोहिनी वहिनी जायला नाहीत काय? रश्मी मोहिनी वहिनीला घेऊन गेली ना. मग तिच्या बाबानं दादाला फोन केला, मलाही फोन केला, आम्हाला दोघांनी बोलवलं. मग आम्ही दोघंही जाऊ. एक दिवस पाहून घेऊ की आमचं काय मिळतं. फॅक्टरी काही बंद नाही राहत, आम्ही नाही गेलो तर काम चालूच राहणार आहे. कोणत्या मिटिंग होणार नाहीत उद्या. नाही मी काय तसं नाही म्हणत ना रे बाबा. मी असं तरी म्हणतो. मॅम तसं म्हणलं म्हणलं काय एकटा जाता का असं असं म्हणलं मी. हो, करतो आम्ही बरोबर, दोघंही चाललो आम्ही. अरे सुनंदाच्या घरच्या लग्नाला काही जाता लग्न कधीच आहे ते? 30 तारखेचं. आजपासून जाऊन बसू का आता ती? हा, सुनंदाच्या पोरीचं लग्न आहे काय? ननदच्या पोरीचं आहे ना. मग तिच्या ननदच्या पोरीच्या लग्नाच्या दिवशीच जाऊ ना मी. का आजपासून जाऊन बसू? सुनंदाबाईच्या पोरीचं असलं तर आजपासून जाईन बा, 15 दिवसाच्या आधीपासून. भाषेचं लग्न आहे, चला बहिणीच्या घरी. तिच्याही ननदच्या घरी जाऊन बसू का 15 दिवसापासून? तुला तर सारखं बोलताच येत नाही निरा. आता तू सारखं मला विचारतच नाही, म्हणतं सारखं बोलत नाहीस. आता लग्न 30 तारखेचं ते, तर मी आजपासून जाऊन काय बसू का ती? काही बी विचारत राहते. दोन पप्पा जाजू लग्नाले. का हो? तुमच्या कुठे अर्जंटच्या मीटिंग आहेत का त्या दिवशी? त्या दिवशी सुनंदाने सांगितलं ना की सगळेजण या म्हणून. त्या ननदच्या घरी पहिलं लग्न आहे ना. हो ना, मग दादा वहिनी तू न बाबा तुम्ही जाता ना सगळे. मग आमचं काय काम आहे आता? दादा इंद्राला, वहिनी, लेकरो, तू, पप्पा, बस झाले ना. एका घरचे 4 लोक. एका घरात 10 असले तर 10च्या 10 जाता काय? पुरीच्या बापाचा पंगा काढतं का तिकडे? 10 लोक, एक अयर, 10 लोक. का रे रवी, गाडी रस्त्यातच लावली? अरे हो, मी चाललोच आता म्हणून राहू दे. तू काय आला घरी? अरे मला काही काम नव्हतं, मग चाललो आलो मी घरी. हो का? बर, काही नाही, मी जातोच आता. उद्या मग आपण 8 वाजता निघू नाही, म्हणजे मग आपण 10 साडे 10 पर्यंत पोहोचतो तिथं. हो हो, चालते ना. माय बाई हे कोई आले मम्मी ना. उन्हाची पापडी केल चालली कोण घेते माय उन्हाची ताजाचे पापड व. साऱ्या बाया घराने नेजेल असतील. आव असतातच तोल्यासारख्या रिकाम्या बट्यावर बसेल ते घेतातच मग. अहो पापड केले ना. हो ना, मी आता म्हटलं माय बाई केले तर का घरीच ठेवते, इकत नाही यंदा. हा काय किलो आहे? तुला काय भाव विचार लागतो मन कर ना, जेवढे लागतात तेवढे घेन खाय. हा पैशाचं कत बोललं तुला? तू इथे डोक्षरचं खाली. हा किती किलो मोजू? दे मले 3 किलो दे सध्याचे. सध्याचे अजून का मग पाणी पडल्यावर घेता काय? अहो नाही ना, माई बहीण म्हणे पाहिजे तर आता काही डबल तिनं गोट नाही काढली. मग तिला विचारतो ना मी, मग घेईन तिचे, नाही तर तिचे घेऊन काय करू मी? तिनं नाही येले तर मग अंगावर पडतील ना. अबा मग घे ना घेऊन. तर बहीण का नाही म्हणते काय सरले तर मग आता काय पाणी पडते. हा घे लागत असतील तर इतका साजरा झाला व पापड काय सांगू. कढईत टाकला कढईच्या ओधोरी ती असा इतका तर फुलते. लय साजरे झाले ना बाई यंदा पापड. आणि रंग टाकल्याच्या नंतर इतके चांगले दिसून राहिले. हो असू दे साजरे, तरी बी मग आता 3 किलो लय झाले ना माय बाई. अबा माय बाई पक्की बिझनेसमॅन आहे ते. तिचे पापड इक्यासाठी तर ते काही म्हणते घ्या म्हणते घेऊन. मले नाही पाहिजेत व मी ना. मागच्याच वर्षीचे तसेच आहेत माले. चिमणी आहेत का खायले? मागच्या वर्षीचे सरले नाही. बाई न तर डबल डबल घेतले माय बाई. अशा कशा का मैत्रिणी व तुम्ही काही कामाच्या ना धामाच्या. मी आता म्हणलं का एक एक जण 5-5 किलो घेते की काय? घे पैसे नाही मागत तुले, उधार घे. उधार देशील तर दे ना मग 10 किलो. मग उधार का आपल्याला तर उधार तुम्ही हत्ती घेतो इकत. अहो घे ना मग, तुला का पैसे मागून राहिली घे. मज मग माय 5 किलो. असं गिराईक पाहिजे धावशे.
ते काय 1 किलो आणि 2 किलो हे पापड घ्यायला तरी पुरतात काय? कमीत कमी 5 किलो घ्या, डबा तरी भरते. अहो काय काय मनोरनं काय दिलं काय दिलं अधिक महिन्याला ते सांगलं नाही काय नाही पापडालाच लागले माय इकायला सुरू. अहो ये ना घरी दाखवतो ना मग भावाने इतकं साजरा अधिक महिना केला व बाई लयच करते ना मा भाऊ इतकी साजरी साडी घेतली मला करायला कपडे सगळं केलं मग भावानं. भाऊजीनं कायचा भावांचा केला भावानं तर केलं शिकत सारं पण भाऊजीनं काय केलं भाऊजीनं भांडणं दुसरं काय करणार आहे सुषमा. नाही मग मी ना 4-5 दिवसात किती खेप झाले भांडणं. नाही व एवढी काही खराब नाही माझी भाऊजाई. भांडणं गिंडणं नाही केले मग भाऊजाईनं भांडण गिंडण नाही करत बरं माझी भाऊजाई काही आले उगाच कोणाला काही म्हणा लय हरी केला मा भाऊजाईला तर मी गेलीच नव्हती ना 2 वर्ष जास्त झाले ना मी गेली नाही लय हरी केला मा भाऊजाईले लय साजरी राहिली मा संग. बाई काय करू आपल्याला आज भाजीचं मला तर काही भूकही नाही आहे. काही नका करू त्याच्या पुरते उलशिक भेंडायची भाजी करीन मी वक्तावर आणि पोळ्या करीन मला काही जेवा लागत नाही. तुम्ही जेवा ना तुम्ही कोण ना जेवत नाही बाई. नाही हो माय आता सकून साजरं जेवण झालं आता काही भूकही नाही मला आणि काय काहीच भूक नाही जेवाय नाही वाटत. लेकरं नाही तर गमत नाही बाई घर सारं सुनसून रश्मी नाही मोहिनी नाही लेकरं नाही निरा घर तर जसं बाई असं वाटून राहिलं की किती कसं मोठा आहे आणि किती कसं नाही. नाही तर जसं लेकरं घरी असले या दोघे घरी असल्या की असं वाटते माय बाई घर लहान पडते. आता तर बाई असं वाटून राहिलं जिरा जिरा जिकडे गेलं तिकडे निरा भन भन रिकामच दिसते लेकराचा आवाज नाही काही नाही. म्हणून तुम्ही धाडत नाही द्यायला कुठे काही गमत नाही घरात एवढं मोठं घर बांधून ठेवलं त्याच्या आबानं एवढं मोठं घर कायले बांधलं हा लेकरासाठीच आणि लेकरं घरी नसले की गमते का बाई हा म्हणून तुम्ही धाडत नाही. पण या रश्मीच्या आईले लय ऊत येते माय बाई निरा घेऊ जाते लेकराईले. माझं नाही म्हणलं लय की मग ती बेवटत नाही ना जाऊच द्या लागते. पण लेकरं घरी नसली गमत नाही ना मग एवढं मोठं घर कोणासाठी आहे तर पाय बाई. आता त्याला बोलावला कामी पाठवाय लागते ना हा कामी ती बोलावता ती. नाही पण तसं म्हटलं जसं लेकर नाही तर म्हटलं असं जर सुन वाटते असं. हो मी सांगितलं पोरायली मी तुमच्या संगच घेऊन या बस झालं म्हटलं 2 दिवसासाठी म्हणून गेले 8 दिवस राहिल्या साजऱ्या. लय रश्मीच हुशार आहे बरं हो ही आमची रश्मी लय हुशार आहे हिनच म्हटलं असेल की माणसाला बोलावच नका लवकर जेवेली येईल जायचं कामच नाही. दुसऱ्या दिवशी बोलावलं असतं जेवेले जेवण केले असते चाललो घरी तर चाललं नसतं काय जाताना काय म्हणत 2 दिवस राहतो पण पहा ना 8 दिवस झाले पण पत्ता नाही. हो येतील ना नाही मोहिनीचा आलता ना काल फोन मोहिनी म्हणे ना पाहुणे सगळं म्हणजे आनंदाचे पप्पा येतात म्हणे आईच्या वेळेले चांगलं म्हणे बोलावलं म्हणे त्याईले आम्ही त्याच्यासोबतच येतो म्हणे असं म्हणे ते. हो मी सांगत नसतील मी बस झालं म्हटलं आता या म्हणलं घरी आता आता काय पाणी गिनी पडीन अजून लेकरायले तरच या म्हटलं घरी. लेकरं नाही तर मला गमत नाही ना बाई तुम्हाला सांगतो मा काही लोकांसारखं काम नाही ना बाकीच्या बायाले कसं काही हरिक नाही नातायचा पण मला तर बाई मा नाताईशिवाय तर बाई मला उलस गमत नाही कोणी काही म्हणो. आज मला वाटते आज मुक्कामी राहतात की काय काय माहिती नाही तर आता लोक या लागत होतो काय ना संध्याकाळी होत आली आता नाही वा येतात आज नाही मुक्कामी राहत पोरं नाहीत राहत या पोराचं कुठे रिकाम पण आहे व त्या रश्मीच्या बाबानं नांदा लावला अशीन म्हणून गेले नाही दोघं होते का मा एका दिवशी होत नाही एखादा जण तरी जाते मग दुसरा त्याचं काम पाहिजे दोघं कुठे गेले की मग सोपं आहे काय 2 फॅक्टरी मजुराईच्या भरोशावर ठेवणं पाय म्हणून तर त्या दिवस भरायचे तिकडे आहेत त्याला वाटलं पोरं नाहीत हजर काय सांगता येते एवढा मोठा माल राहते हे राहते काय नाही राहत पोरं राहत घेत नाहीत येतात संध्याकाळी येतात त्या नाहीत आल्या तरी बी लेकरू चालले येतात मला माहित आहे ना. रवीचं तर काही खरं नाही पण श्याम नाही राहत श्याम चाललाच येते रवीची नाही गॅरंटी सासऱ्यानं म्हटलं भाऊ सासऱ्यानं म्हटलं राह की राहायचंय व्हाय तो तेले काही नाही मानना पान श्याम नाही राहत मला श्याम चालला येईल. पापड घ्या पापड भाजून खा तळून खा नरम नरम पापड माया औंदा केले का ना पापड मी आता म्हणलं औंदा करतच नाही
ये गो इकडे. मी ना ते बुढी बोलावून राहिली ना. काय किलो हो पापड? मागच्या वर्षीच आहेत का दुसरे आहेत हो? तांदूळाचेच आहेत पण यंदा ताजे करेल आहेत ना. मागच्या वर्षीचे काय शिले नाहीत काही. मागच्या वर्षीचा एक पापड नाही उरला बाई, सब बन कटले. घरी खाले पापड नाही राहिला म्हणून ते यंदा मी लय केले आता. तांदूळाचेच आहेत ना, घे ना खाऊन पहा ना. दे मग. पण बाई पाय मागाचं बा काय घरी नाही, जायला आहे बहीणच्या घरी. आता काही येते काही नाही, माझं काही पैसे नाहीत. उधार देशील तर दे, नाही तर मग राहू दे बाई, पैसे आल्यावर घेईन. ये आता हे बुडीले देतो तुले देतो, काय काय उधारीचं काय, गाव सोडून चालली का मग पापड घेऊन तू? उधार तुम्ही कोणालाही देतो. हा घे ना वा बुढे पापड घे ना, मागच्या वर्षी तर घेतले होते म्हणून तर आवाज दिला. साजरे झालते मागच्या वर्षीचे. दे मला अर्धा किलो. आम्हाला बाई मी ना काही आली वा माय 2 दिवस झाले आली मी, 2 दिवसापासून आली. हो का पाय मी तो घराच्या अंग आली नाही, मला माहिती नाही. मी काय म्हणत तू जायला आलीच नाही असं काय? मग घराची इकडे ये जाऊ, मग मला बी घ्यायचे पापड. त्या दिवशी तर घरीच गेलती. पिंकी आवाज देऊ मीना मीना करू. मग पिंकीचे बाबा म्हणत ते गेले मामाच्या घरी. म्हटलं बाय बाई माहिती नाही तर हो तिचा मामा आलता ते गेले. हो मनोहर आलता अधिक महिन्याला न्यायले गेले, मग राहिले 4-5 दिवस. खाली ठेवणं माहिती डोक्यावरचं वज भारी होत असेल ना, मग बस बोलत. हो नाही वज काय